तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमाल चिन्हावर आम्ही मिळवू आणि आमचं टार्गेट आहे आपकी बार 75 पार हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी करतोय. ही संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे तर किती आशीर्वाद देईल शेवटी जनतेचा विषय. आमचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे आणि अनेकदा तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही माहिती म्हणून मिळणार का काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळून टाकतो. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोक आहेत आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत यांना आम्ही दिलेला आहे. हे तिकडं वळत बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदारांच्या आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील मग युतीचा घेतील, एकनाथ शिंदे घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी कपडे उभे राहतो. मी जबाबदारी या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे. शहराचं तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाच्या या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं माझी जबाबदारी आहे. ही 100% आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्रे घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून त्यात कुठली अडचण नाही. परंतु अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.